जय हिंद फ्रेंड मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आगामी होऊ घातलेल्या ज्या काही परीक्षा आहेत म्हणजे मे जूनपर्यंत, त्या म्हणजे MPSC गट ब व क एप्रिलमध्ये येणार आहे। त्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, वन विभाग, आरोग्य विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे, महानगरपालिकेच्या जागा आहेत किंवा मित्रांनो SSC CHSL आहे किंवा इतर ज्या एक्झाम्स आहेत, त्या सर्व एक्झामच्या तयारीसाठी आपण आजपासून एक व्हिडिओ सिरीज लॉन्च करतो आहे। प्रत्येक 2 किंवा 3 दिवसानंतर मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल आणि लेवल हीच राहील जी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, ठीक आहे ना। यामध्ये मित्रांनो तुमचे काही सजेशन असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, त्यानुसार मग आपण टॉपिक जे आहेत ते प्रिपेअर करूया। आपण प्रश्न तर घेणारच आहोत, त्याचबरोबर मला वाटते की बेसिकली काही टॉपिक आपण क्लिअर करून घेतले पाहिजे। तर मित्रांनो टॉपिक पासून सुरुवात करूया। अगदी बेसिक जो टॉपिक आहे तो आहे कसोट्या। तर मित्रांनो विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, यावर मागच्या 1-2 वर्षापासून एक्झाममध्ये बरंच फोकस केलं जाते। आपण जर UPSC पासून पाहिलं तर UPSC मध्ये कन्सिस्टंटली मागच्या 1-2 वर्षात प्रश्न आहे, राज्यसेवेला प्रश्न आहे आणि इतरही एक्झाम्समध्ये मित्रांनो प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। तर त्याला फोकस करूया आणि बघूया की ज्या क्लास 4च्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो रेडी करूया। कसोट्या वगैरे हा जो प्रकार आहे हा बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल किंवा मग मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कसोट्या उपलब्ध करून देतो, तिथून तुम्ही त्या डाउनलोड करायच्या आणि एकदा वाचून घ्यायच्या। मित्रांनो प्रश्न कसे असतात ते बघूया, ठीक आहे ना। ओके, तर पहिला प्रश्न पहा मित्रांनो, 1 2 3 4 5 या अंकांचा वापर करून 5 अंकी संख्या बनवल्यास किती संख्या अभाज्य बनतील। अभाज्य म्हणजे मित्रांनो अशा संख्या ज्या संख्येला कशानेही भाग जात नाही अशा संख्या, ठीक आहे ना। तर युजुअली विद्यार्थी काय करतो की यांच्यापासून संख्या बनवून पाहतो। फॉर एक्झाम्पल मी एक संख्या बनवतो, पहा इथे लिहिलं मी 3 4 2 5 1। विद्यार्थी विचार करतो की मागे ना एक असं काहीतरी ॲडजस्ट केलं तर कदाचित अशी संख्या बनेल की ज्या संख्येला कशानेही भाग जाणार नाही, ठीक आहे ना। किंवा एखादी आणखीन 5 अंकी संख्या बनवूया आपण, 2 1 3 5 4। पण मित्रांनो याच्या एकक स्थानी काय आहे, 4 आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 अंक असतात त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। म्हणजे मित्रांनो या संख्येला 2 ने भाग जाईल। ही संख्या आपल्याला चालणार नाही, कारण आपल्याला कशा संख्या पाहिजे, अभाज्य संख्या पाहिजे ज्याला कशानेही भाग जात नाही अशा। क्लिअर ना। आणखीन एखादी संख्या बनवली मी 2 3 1 4 5। तर मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे ही सुद्धा आपल्याला चालणार नाही। आपल्याला पाहिजे अभाज्य संख्या। आणि मित्रांनो ऑप्शन मध्ये पहा हे सर्व आपल्याला ऑप्शन दिले आहेत। आता मित्रांनो सॉल्व करताना तुम्ही संख्या बनवून पाहायला पाहिजे का, नाही। मला असं वाटते की पहा तो काय म्हणतोय की आपल्याला या 5ही अंकांचा वापर करून 5 अंकी संख्या बनवायची आहे, ठीक आहे की नाही। तर मित्रांनो तुम्ही फक्त काय करू शकता, तुम्ही हा 2 मी पहिल्या ठिकाणी घेतलाय, तुम्ही मागे घेऊ शकता, पुढे घेऊ शकता, ठीक आहे ना। इथे 3 घेऊया। तुम्ही फक्त काय करू शकता, त्याचा सिक्वेन्स चेंज करून नवीन संख्या बनवू शकता। पण तुम्हाला वापरायचे असतील हे 5ही अंक। आता मित्रांनो तुम्हाला जर 3ची कसोटी माहिती असेल तर तुम्हाला एक इझी मेथड सांगतो, पहा तुम्ही या 5 अंकी संख्येमध्ये 1 2 3 4 5 हे 5ही अंक यूज कराल की नाही। फक्त तुम्ही मागे पुढे कराल जास्तीत जास्त आहे ना, पण तुम्हाला शेवटी यूज करावे लागतील हे 5ही अंक। क्लिअर ना। आता बघा मित्रांनो जर मी इथं बेरीज केली तर 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15, याची जी बेरीज येते आहे ती किती आहे, 15। आता मित्रांनो ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो। या संख्येतील अंकांची बेरीज किती आली, 15 आली। 3च्या पाड्यात 15 आहे, म्हणजे या संख्येपासून बनवलेली कोणतीही संख्या 3 ने विभाजित होणारी असेल। बरं मित्रांनो क्रम चेंज करा। समजा मी पहिले 5 घेतलं, त्यानंतर 3 1 4 2 या पद्धतीने घेतलं, तरी मित्रांनो मी या 5ही अंकांचा वापर केला म्हणजे बेरीज केली तर परत किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे आहे ना। आणि काही जरी केलं तरी बेरीज काय येईल, 15 येईल। म्हणजे यापासून अशी एकही संख्या बनणार नाही जी संख्या काय असेल, अभाज्य असेल। सो करेक्ट असलं पाहिजे मित्रांनो एकही नाही। पहिला प्रश्न, ठीक आहे ना। एकदम सोपी आहे, काय करायचं त्या ठिकाणी आपण लक्षात घेतोय। आणखीन बघूया मित्रांनो दुसरा प्रश्न पहा, ठीक आहे। हा रेग्युलर प्रश्न आहे। तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक वगैरे किंवा SSC CHSL अशा क्लास 4च्या एक्झाम मध्ये विचारला जातो, ठीक आहे। प्रश्न दिला आहे 5 4 3 2 स्टार आणि 7, ठीक आहे। इथे लिहूया मित्रांनो 5 4 3 2 स्टार आणि 7।
या संख्येला 9ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असला पाहिजे? तर मित्रांनो सर्वात पहिले 9ची कसोटी क्लिअर करून घेऊया. युजली 9च्या आणि 11च्या कसोटीवर जास्तीत जास्त प्रश्न राहतात. ठीक आहे ना. 9ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जातो त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे की नाही. तर मित्रांनो इथे आपण जी बेरीज करू ती 9च्या पाड्यात येणारी असली तर मग त्या संख्येला 9ने भाग जाईल असं आपल्याला म्हणता येईल. तर बेरीज करा मित्रांनो. बेरीज करूया. 5 आणि 4 9, 9 आणि 3 9, 10 11 12, 12 आणि 2 मित्रांनो 14, 14 आणि 7 21. तर मित्रांनो याची जी बेरीज झाली ती किती येते आहे? 21 येते आहे. आता स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवला म्हणजे 9च्या पाड्यात येणारी संख्या मिळेल? तर मित्रांनो तुम्ही ऑप्शन ठेवू शकता किंवा डायरेक्टली लक्षात घेऊ शकता. ऑप्शन ठेवा. जसं मी पहिले ठेवला 0, तर 21 अधिक 0 म्हणजे मित्रांनो 21. 21 9च्या पाड्यात आहे का? नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं उत्तर नाही. आता या ठिकाणी मित्रांनो 1 ठेवा. 1 ठेवला तर 21 आणि किती? 22. 9च्या पाड्यात 22 आहे का? नाही, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपल्याला चालणार नाही. ठीक आहे ना. आता मित्रांनो तिसरं ऑप्शन ठेवा 6. 21 आणि 6 किती मित्रांनो? 27. 27 9च्या पाड्यात आहे. करेक्ट. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या असली पाहिजे? 6 ही संख्या असली पाहिजे, म्हणजे त्या संख्येला पूर्णपणे 9ने भाग जाईल. बस मित्रांनो, कसोट्या माहिती असू द्या. कसोट्यांचं अप्लिकेशनवर आधारित प्रश्न कसे असतात ते मी तुम्हाला बोर्डवर समजून सांगतोच आहे. ठीक आहे ना. ओके, आणखीन काही प्रश्न बघूया. प्रश्नाला मित्रांनो कठीण पण करूया. आणखीन यापेक्षा वेगळं काय राहू शकते? जसं कधी कधी तुम्हाला विचारते कोणत्या संख्येला 78ने भाग जातो. आता मित्रांनो 78ची कसोटी तर आपल्याला येत नाही. मग 78ची कसोटी बनवायची कशी तेही आपण समोर शिकूया. मी तुम्हाला समजून सांगेल की कशी बनवायला पाहिजे आणि कशी बनते. ठीक आहे ना. नेक्स्ट बघूया मित्रांनो. हा प्रश्न आहे राज्यसेवा 2022 मधला, म्हणजे 2.5 मार्काचा प्रश्न आहे. कसोट्यांवर आधारित प्रश्न विचारल्या जातात. फक्त एवढं समजून सांगण्यासाठी मी हा एक क्लास 1चा प्रश्न तुमच्या समोर घेतो आहे. ठीक आहे ना. आणि किती सोपी आहेत बघा. ओके, आपल्याला संख्या दिली आहे 3 5 7 स्टार 2 5 स्टार. ठीक आहे मित्रांनो. या संख्येला 3 आणि 5ने भाग जातो, म्हणजे इथं जे काही संख्या येईल त्या संख्येला 3ने भाग गेला पाहिजे आणि मित्रांनो त्या संख्येला 5नेही भाग गेला पाहिजे. ठीक आहे ना. तर अनुक्रमे एकक व हजार स्थानी उचित अंक जोडी निवडा. सर्वात महत्वाचं अनुक्रमे म्हणजे पहिला जो ऑप्शन मधले पहिले जे अंक आहेत ते एकक स्थानी आणि ऑप्शन मधले जे दुसरे अंक आहेत ते कोणत्या स्थानी असले पाहिजे मित्रांनो? 1000 या स्थानी असले पाहिजे. आता कितीने भाग गेला पाहिजे? 3ने आणि 5ने. तर पहिले 5ची कसोटी लावा मित्रांनो. दिलेल्या संख्येला 5ने तेव्हाच भाग जाईल जेव्हा त्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल. तर मित्रांनो इथं 0 किंवा 5 असला पाहिजे. ठीक आहे ना. आता बोर्डवर पहा. पहिले एकक स्थान म्हणजे पहिला अंक 0 किंवा 5. पहा मित्रांनो, इथे 0 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 0 आहे, म्हणजे चारही ऑप्शन मध्ये पहिला जो अंक दिसतो आहे एकक स्थानचा तो त्याने परफेक्ट दिलेला आहे. म्हणजे त्याच्यावरून तर काही आपल्याला उत्तर काढता येणार नाही. म्हणजे इथे 0 घेतला तरी 5ने भाग जाईल, 5 घेतला तरी 5ने भाग जाईलच. मग मला असं वाटतं मित्रांनो काय करायला पाहिजे? 3ची कसोटी यूज करायला पाहिजे. 3ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो ती संख्या 3 पूर्णपणे डिवाइड होणारी असते. मग आता काय करूया मित्रांनो, आपण एकदा बेरीज करून पाहूया. ठीक आहे ना. बेरीज करा. 3 आणि 5 केलं तर 8, 8 आणि 7 केलं मित्रांनो 15, 15 आणि 5 केले तर 20, 20 आणि 2 22. तर मित्रांनो या संख्येतील अंकांची जी बेरीज आहे ती किती होते आहे? 22 होते आहे. ठीक आहे ना. ओके, आता पहिलं ऑप्शन म्हणजे हे तर काही आपल्याला सपोर्ट नाही करत. ठीक आहे की नाही. मग काय करूया, कारण इथं 0 ठेवलं काय आणि 5 ठेवलं काय? 5ने तर भाग जातोय. आपल्याला फक्त चेक करायचं आहे की 3ने भाग जातो काय. आता पहिलं ऑप्शन पहा. इथं मी 0 आणि 4 ठेवलं तर 0 अधिक 4 म्हणजे मित्रांनो 4. याच्यात 4 मिळवले तर किती झाले? हे 26. 3च्या पाड्यात 26 येते का? नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन चालणार नाही. 5 आणि 4 मित्रांनो 9. 22 अधिक 9 करा. 22 आणि 10 किती होतील? 22 अधिक 9 जर आपण केले तर इथे येते आहे मित्रांनो 21. क्लिअर आहे की नाही. किती येते आहे? 21 येते आहे. आता मित्रांनो 21 जर पाहिलं तर 21ला 3ने भाग जातो की नाही? करेक्ट. सॉरी, 22 आणि 9 जर आपण केले तर मित्रांनो 31 येतील. 21 नाही, 31. ठीक आहे ना. 31ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी चालणार नाही. क्लिअर आहे इथपर्यंत. आता हे कॅल्क्युलेट करा. समजा इथे घेतला आपण 5, तिसरं ऑप्शन पहा. इथे घेतला आपण 5 आणि इथे घेतला आपण 6. सगळ्यांची आपण बेरीज केली. आता 5 आणि 6 याच्यामध्ये मित्रांनो आपण 11 मिळवूया. 11 मिळवले तर बेरीज किती आली? 33. 33ला 3ने भाग जातो की नाही सांगा? करेक्ट.
म्हणजे मित्रांनो इथे जर आपण 6 आणि इथे 5 ठेवला तर एकच स्थानी 5 आल्यामुळे 5 ने भाग जाईल आणि सगळ्यांची बेरीज 33 असल्यामुळे 3 ने भाग जाईल. पण केव्हा, जेव्हा आपण ऑप्शन 3 टाकतो आहे तेव्हा. मित्रांनो फास्टमध्ये आणि तोंडी पण करता येईल, पण सध्याच नको. सध्या समजून घ्या की हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे ना. पुढला प्रश्न बघा मित्रांनो. नेक्स्ट आहे 5824 स्टार. या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या ठिकाणी उचित अंक निवडा, असा प्रश्न म्हणतोय. ठीक आहे ना. तर मित्रांनो इथे आपण 11ची कसोटी समजून घेऊया की 11ची कसोटी काय म्हणते. 11ची कसोटी म्हणते आहे की अल्टरनेट प्लेसवर येणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक. अल्टरनेट म्हणजे समजा मी तुम्हाला या ठिकाणी असे काही अंक दिले. ठीक आहे ना. हे जे स्टार आहेत ना या ठिकाणी अंक आहेत असं माना आणि ही एक संख्या आहे. आता अल्टरनेट प्लेसवर येणाऱ्या अंकांची बेरीज म्हणजे इथं आणि इथं येणाऱ्या अंकांची बेरीज, इथे आणि इथे येणाऱ्या अंकांची बेरीज, यांची काय करायची, बेरीज करायची. त्यानंतर अल्टरनेट प्लेस इथे आणि इथे येणाऱ्या अंकाची बेरीज करा, इथे आणि इथे येणाऱ्या अंकांची काय करा, बेरीज करा. जी काही बेरीज आली आहे मित्रांनो त्यामधला फरक घ्या, आहे ना. तो फरक जर 0 असेल किंवा 11 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला मित्रांनो 11 ने पूर्ण भाग जाईल. ठीक आहे ना. बस एवढं लक्षात घ्या. आता मी अल्टरनेट प्लेसवर येणारे अंक विचारात घेतो. हे आहे 5 आणि 2 आणि 2 आणि स्टार. मित्रांनो बेरीज करा. 5 आणि 2 किती झाले, 7. सोबत काय आहे, स्टार सुद्धा आहे. ठीक आहे ना. आता दुसरे अल्टरनेट अंक घ्या. इथं आहे 8 आणि 4 किती मित्रांनो, 12. आता याच्यामधील फरक किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे, 11 यायला पाहिजे किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. आता मला सांगा मित्रांनो फरक 0 केव्हा येईल, जेव्हा खाली 12 आहेत वरही 12 येईल. 12 वजा 12 केले तरच 0 येईल. म्हणजे वर 12 येण्यासाठी या स्टारच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल, 5 ठेवावं लागेल. कारण 5 आणि 7 12 आहे ना. 12 मधून 12 गेले 0. म्हणजे मित्रांनो या स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या असली पाहिजे, 5 ही संख्या असली पाहिजे. 11च्या कसोटीवर आणि 9च्या कसोटीवर मॅक्झिमम वेळा पेपर सेटर प्रश्न विचारतो. त्या कसोट्या क्लिअर असू द्या. या ठिकाणी मी घेतो साहेब, आणखीन प्रॅक्टिस करूया. 11चाच एक प्रश्न घेऊया पुढला. ठीक आहे बघा. ओके. 78 स्टार 39545 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या ठिकाणी योग्य अंक निवडा. मित्रांनो बघत राहा. इथं दिला आहे आपल्याला 7, त्यानंतर 8, त्यानंतर स्टार, त्यानंतर 3, 9, 4, 5. कितीने भाग जायला पाहिजे, 11 ने. 11ची कसोटी पहिले अल्टरनेट प्लेसवर येणाऱ्या अंकांची बेरीज काढून घेऊया. बोर्डवर पाहत राहा. 7 अधिक स्टार केला, अधिक 3 केला, अधिक 4 केला. पूर्ण व्यवस्थित लिहून दाखवतो पहा, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. हे 7 अधिक त्यानंतर स्टार, त्यानंतर अधिक मित्रांनो एक घर सोडून, एक घर सोडून 7 नंतर स्टार, एक घर सोडून 9, एक घर सोडून 5 या पद्धतीने. ठीक आहे. 7 स्टार, त्यानंतर 9, त्यानंतर 5. ठीक आहे मित्रांनो. बेरीज करा. बेरीज केली तर 7 आणि 9 यायला पाहिजे 16. 16 आणि 5 केले तर 21. तर मित्रांनो 21 आणि हा या ठिकाणी स्टार. बघू स्टारच्या ठिकाणी काय ठेवायचं. दुसरे अल्टरनेट नंबर जे आहेत त्यांची पण बेरीज करा. बघूया काय येते. 8 अधिक 3. ठीक आहे. इथे लिहून घेतो मित्रांनो. 8 आहे, एक सोडून आला 3, परत एक सोडून किती आला, 4 आला. कॅल्क्युलेट करा. 8 आणि 4 12. 12 अधिक 3 केले तर 12, 13, 14, 15. या पद्धतीने मित्रांनो इथे आले 15. ठीक आहे. आता काय करायचं, यांच्यामधील जो फरक आहे तो 0 यायला पाहिजे. पण मित्रांनो विचार करा, वर 21 आहे. आपण 21 मध्ये संख्या मिळवू शकतो, मग 0 येण्याची काही संभावनाच नाही. 21 मधून 15 वजा केले. हा जर वर आपण 15 खाली 15 असते तर मग आपण ऍडजस्ट करू शकलो असतो. म्हणजे इथं ना आपल्याला वजाबाकी 0 नाही मिळणार. तर मग आपण काय करूया मित्रांनो, वजाबाकी 11 मिळवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे की नाही. आता मला सांगा किती मधून 15 गेले तर 11 शिल्लक राहतील. तर मित्रांनो 26 मधून 15 गेले तर 11 शिल्लक राहतील. म्हणजे वर जे काही आहे ते आपल्याला काय असलं पाहिजे असं म्हणता येईल, 26 असलं पाहिजे. आपल्याला किती दिलं आहे, 21. किती पाहिजे, 26. मग 26 येण्यासाठी स्टारच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल मित्रांनो, 5 ही संख्या ठेवावी लागेल. कारण 21 मध्ये 5 मिळवले तर 26 झाले आणि 26 मधून 15 मायनस केले तर काय येतील, 11 येतील. अल्टरनेट प्लेसवर येणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक 0, 11 किंवा 11च्या पटीत असला तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. 11 आला की नाही सांगा, 0 चालते, 11 चालते, 11च्या पटीत चालते. पण केव्हा मित्रांनो, जेव्हा स्टारच्या ठिकाणी आपण काय ठेवतो, 5 ठेवतो तेव्हा. आणखीन एक प्रश्न बघूया 11चाच. ठीक आहे ना.
ही संख्या मित्रांनो पहा, ठीक आहे ना, 4 8 3 2 7 स्टार 8 या संख्येला परत 11 ने भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असला पाहिजे. चला मित्रांनो, अल्टरनेट प्लेसवर येणारे नंबर लक्षात घ्या. 4 3 7 8 शांततेत लिहूया, ठीक आहे ना. पहा, 4 घेतला, अधिक 3 केलं, त्यानंतर 7 केलं, त्यानंतर 8 केलं. बेरीज करा मित्रांनो. बेरीज केली तर 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 8 केले तर मित्रांनो बेरीज किती येते आहे 22. 14 आणि 8 म्हणजे 22. आता दुसरे अल्टरनेट प्लेसवर येणारे अंक विचारात घ्या. इथं दिलाय मित्रांनो 8, त्याच्यामध्ये मिळवले आपण 2, अधिक केलं आपण या ठिकाणी स्टार. तर 8 आणि 2 मित्रांनो 10, अधिक या ठिकाणी काय स्टार. आता खाली 2 उपाय आहेत. वर 22 आहे ना, खाली ही 22 आणा, म्हणजे 22 वजा 22 0. आपल्याला 0 चालते, पण विचार करा मित्रांनो, इथं 22 येण्यासाठी संख्या किती असली पाहिजे 12, पण ऑप्शन मध्ये आपल्याला कुठेही 12 दिलेलं नाही, म्हणजे आपण वजाबाकी 0 आणू शकत नाही. बरं, 0 नाही चालत तर वजाबाकी काय करा मग मित्रांनो, 11 आणा किंवा 11च्या पटीत आणा, ते पण चालते. वजाबाकी 11 येऊ शकते. वर 22 आहे, 22 मधून किती वजा केले तर 11 येतील मित्रांनो, तर 22 मधून जर आपण 11 वजा केले तर 11 येतील. याचा अर्थ खाली किती असले पाहिजे 11 असले पाहिजे. पण खाली किती आहेत मित्रांनो 10 आहे. याचा अर्थ स्टारच्या ठिकाणी काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. पहा आता बोर्डवर हे 22, हे झाले 22 आणि 10 ने किती झाले 11. 22 मधून 11 गेले 11, म्हणजे स्टारच्या ठिकाणी जर आपण 1 ठेवला तर या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. वाटल्यास तुम्ही भाग देऊन पहा, ठीक आहे ना. मुलं काय करतात परीक्षेत, 11ची कसोटी माहित नाही तर इथं 5 ठेवतात, भाग देऊन पाहतात, नाही गेला. 3 ठेवून पाहतात, भाग देतात, नाही गेला. तर मला सांगा मित्रांनो, चौथा आन्सर करेक्ट आहे. मग प्रत्येक वेळेस तुम्ही प्रत्येक अंक ठेवून भाग देऊन पाहाल का, शक्य नाहीये. ते खूप जास्त वेळ लागेल, सॉल्व्ह करता येणार नाही किंवा मग दिलेल्या वेळेत पेपर होणार नाही, है ना. म्हणून 11चा पाळा म्हणून भाग देऊ नका. एवढ्या मोठ्या संख्येला भाग द्यायला वेळ लागेल. म्हणून मित्रांनो काय माहिती असली पाहिजे, 11ची कसोटी माहिती असली पाहिजे, ठीक आहे ना. आणखीन काही प्रश्न बघा, ठीक आहे ना. एक प्रश्न आहे पहा, MPSC राज्यसेवा 2021 मध्ये विचारण्यात आलेला, ठीक आहे ना मित्रांनो. ठीक आहे, प्रश्न काय आहे की खालीलपैकी किती संख्यांना 273 ने पूर्ण भाग जातो. मी ना टेट वगैरेच्या एक्झामचा सिलेबस पाहत होतो, म्हणजे आपल्याकडे बॅच आहे, तर त्याच्यामध्ये मुलांना बऱ्याचदा प्रश्न विचारलाय कोणत्या संख्येला 72 ने भाग जातो. आता मित्रांनो एवढ्या संख्या दिल्या आहे, 72 ने भागायला परवडेल का, नाही परवडत, ठीक आहे की नाही. आणि 72चा पाळा तरी येतो का आपल्याला, नाही येत. मग मित्रांनो आपल्याला ना 72ची कसोटी बनवता यायला पाहिजे. तसंच या ठिकाणी कोणत्या संख्येला 273 ने पूर्ण भाग जात नाही. 1 2 3 4 5 6 7 8 संख्या आहे. मला सांगा, पहिली संख्या घेतली मी समजा 546, याला 273 ने भाग जाते की नाही चेक केलं आहे ना. दुसरी संख्या घेतली मी 1156, याला 273 ने भाग जाते की नाही चेक करून पाहिलं. 273 ने भाग देणे एवढं सोपी नसेल. आणि 8 संख्यांना मित्रांनो, एका संख्येला भाग देण्यासाठी तुम्ही 1 मिनिट जर घेतला तर 8 संख्यांना भागायला तुम्हाला 8 मिनिटं लागतील, बरोबर आहे की नाही. पेपर कधी सॉल्व्ह कराल 8 मिनिटात एक प्रश्न सॉल्व्ह केला तर, आणि चुकलं तर आहे ना, कारण 273 ने भाग देणे इझी नाही. तर मित्रांनो आपल्याला ना 273ची कसोटी माहिती असली पाहिजे. 273ची कसोटी. सर आता 273ची कसोटी कोणत्याच पुस्तकात नाही, मग बनवायला शिका. कशी बनवायची, तर मी मित्रांनो एक एक्झाम्पल देतो पहा. आपण ज्या कसोट्या शिकतो त्याच्यामध्ये 6ची कसोटी काय आहे, 6ची कसोटी आहे ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ज्याला 2ची कसोटी लागते, 3ची कसोटी लागते, त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. बरं मित्रांनो 2 आणि 3 हे काय आहेत, हे 6चे अवयव आहेत. कसे अवयव आहेत, तर मित्रांनो हे 6चे प्राइम फॅक्टर आहेत. प्राइम म्हणजे मूळ संख्या, म्हणजे असे अवयव ज्यांना फक्त कितीने भाग जातो आहे, 1 नेच भाग जातो आहे. आता जर तुम्हाला 273ची कसोटी बनवायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला 273चे प्राइम फॅक्टर पाडता यायला पाहिजे. 273चे प्राइम फॅक्टर पाडा किंवा पहिले फॅक्टर पाडा, प्राइम फॅक्टर बघू नंतर, ठीक आहे ना. आता 273चे अवयव पाडण्यासाठी पहिले 273ला कितीने भाग जातो ते मोजा. 3 आणि 7 10 आणि 2 12, म्हणजे याला 3 ने भाग जातो. मग याला आपण 3 ने भाग देऊया, ठीक आहे ना. डायरेक्ट देता आला तर ठीक, नाही तर एकदा भागाकार पण समजून सांगतो पहा. हे 273 भागीला 3, 3 9 27, वजाबाकी केली 0 0 आणि 3 1 3. तर मित्रांनो भागाकार येतो आहे 3 गुणिला 91. पण 91 मित्रांनो मूळ संख्या नाही झाली, किंवा चला ठीक आहे याने चालून जाईल.
है ना। आता आपण चेक करूया की पहिल्या संख्येला 3 ने भाग जातो का, गेला। मग त्या संख्येला 91 ने भाग जातो का, आता 91 ने भाग देणे एवढं सोपी नसेल, 91 ला पण तोडा मित्रांनो, ठीक आहे। इथे लिहिला आपण 3, 91 ची ओळ सांगा, 13च्या पाड्यात आहे 23 साती 91 आहे ना। तर आपण असं म्हणूया की हे जे आहे ना 546 या संख्येला 273 ने भाग जातो की नाही हे चेक कसं करायचं, तर 546 ला चेक करायचं 3 ने भाग जातो का, 7 ने भाग जातो का, 13 ने भाग जातो का। जर तीनही संख्यांनी जर मित्रांनो 273 ला भाग जात असेल तर आपण असं म्हणूया ही संख्या या तीनही संख्यांनी जर 546 ला भाग जात असेल तर मग आपण असं म्हणूया की 273 ने पूर्णपणे विभाजित या संख्येला करता येईल। क्लिअर आहे का, समजते। तर पहिले 3 ची कसोटी लिहा, 5 आणि 4 9 है ना, 9 आणि 6 15, 15 ला 3 ने भाग जातो म्हणून 273 ने या संख्येला भाग जायला पाहिजे। पण मित्रांनो एका 3 ने चेक केलं, 3 ने भाग गेला म्हणून 273 पूर्ण संख्येने भाग जातो असं म्हणता येणार नाही। तुम्हाला 7 ने भाग जाते का ते पण चेक करावं लागेल, 13 ने भाग जाते का ते सुद्धा चेक करावं लागेल। 6च्या कसोटीमध्ये आपण काय म्हणतो, 2 ने भाग गेला पाहिजे, 3 नेही गेलाच पाहिजे। मग मित्रांनो एखादी संख्या मी समजा या ठिकाणी घेतली, ठीक आहे ना, 1156, मग मी चेक करेल 3 ने भाग जातो का, 7 ने भाग जातो का, 13 ने भाग जातो का, ठीक आहे ना। 3 ने तर चेक करा, 7 आणि 13 ला जाऊ द्या, त्याने भाग देऊन पाहावं लागेल किंवा त्याची कसोटी लावावी लागेल, पण 3 चा तर चेक करता येईल ना सगळ्यांना। चेक करून पहा, बेरीज करूया, 1 आणि 1 2, 2 आणि 5 7, 7 आणि 6 मित्रांनो 13 आहे ना, 7 आणि 6 13, 13 ला 3 ने भाग जातो का, नाही, म्हणजे याला 3 ने भाग जात नाही, 3 ने जात नाही म्हणजे 273 नेही जाणार नाही, असं डायरेक्टली आपल्याला काय करता येते, चेक करता येते। क्लिअर आहे की मित्रांनो। बस पहा, आता हे दिलंय बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, पण 18 ला 3 ने भाग जातो, 3 च्या कसोटीमध्ये हे पास झालं। आता मित्रांनो याला 7 ची कसोटी लावा, 7 ची कसोटी लावायला ना नाही परवडत, त्याच्यापेक्षा 7 ने भाग दिलेला बरा। याला 7 ने भागून पहा भाग जाते का, 7 ने जर भाग जात असेल तर याला ठेवा। आणखी 13 ने भाग जाते का पहा, 13 ने जर भाग जात असेल तर मित्रांनो या संख्येला 273 ने पूर्ण भाग जाईल। तसंच 3003 पहा, बेरीज करा, 3 आणि 3 किती 6, म्हणजे याला 3 ने भाग जातो। 7 ने भाग देऊन पहा 7 ने गेला का, 13 ने भाग देऊन पहा 13 ने गेला का। जर तीनही संख्यांनी या 303 ला भाग जात असेल तर डेफिनेटली 273 ने भाग जाईल। 273 ने भाग दिल्यापेक्षा 13 ने आणि 7 ने इंडिव्हिज्युअली भागणे मित्रांनो कधीही परवडण्यासारखं असेल, ठीक आहे ना। चला, हा राज्यसेवेचा प्रश्न आहे त्यामुळे एवढा मोठा असेल, पण परीक्षेत जर तुम्हाला वाटलं की पुढील पैकी कोणत्या संख्यांना 72 ने भाग जातो तर मित्रांनो याचे अवयव पाळता येतील की 9 8 72 किंवा आणखीन जे काही पडत असतील ते, मग 9 ने आणि 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 72 ने पूर्ण भाग जाईल, असं तुम्हाला कसोटी बनवता यायला पाहिजे, ठीक आहे मित्रांनो। तर कसोट्या व कसोट्यांवर आधारित असणारे एक्झाम्पल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस केले। येणाऱ्या पुढच्या काळात आपण आणखीन भागाकारावर क्लास 4 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा अपूर्णांकावर कसे प्रश्न विचारले जातात पहा मित्रांनो। यावर्षी जर तुम्ही ग्रुप सी मेन्सचा पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये प्रश्न 0.777777 याचं अपूर्णांकात रूपांतर करा, म्हणजे याला p/q च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर किती छेद किती येईल ते सांगा। तर मित्रांनो आपल्याला साधा जर असेल 0.5 असेल तर त्याला 5/10 म्हणतात हे माहिती आहे, पण हे आवर्त असेल तर काय करायचं ते आपल्याला माहिती नाही। जर समजा दोन संख्या आवर्त पावत असतील तर काय करायचं ते माहित नाही। जर समजा 0.0317 असेल तर काय करायचं ते माहित नाही। जर आपल्याला 1.27 फक्त 27 आवर्त होत असेल तर काय करायचं ते माहित नाही। पण आता हे प्रश्न विचारले जातात TCH च्या एक्झाम मध्ये किंवा IBPS मध्ये किंवा SSC मध्ये मित्रांनो, यासारखे प्रश्न आहेत, MPSC मध्ये आहेत। येणाऱ्या एक्झाम साठी हा भाग महत्त्वाचा असेल, म्हणून आपण एक एक टॉपिक घेत चालूया। पुढच्या टॉपिक मध्ये मित्रांनो आपण अपूर्णांकाविषयी बोलूया। तोपर्यंत थांबूया इथे, धन्यवाद।